आज आपण एका खूपच धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. बेंगलुरूमधली ही घटना आहे. हं, एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू. आणि सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की हा एक अपघात आहे. हो. पण तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक वेगळंच सत्य समोर आलं. तर आज आपण ह्याच प्रकरणाचा आढावा घेऊया की एका अपघाताचं रूपांतर एका सुनियोजित खुनात कसं झालं. नक्कीच. ही घटना आहे 34 वर्षांच्या शर्मिला कुशालप्पा यांची. सुरुवातीचे जे रिपोर्ट्स होते ते सांगत होते की त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आग लागली हं. आणि धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. सगळ्यांना वाटत होतं की शॉर्ट सर्किटमुळे हे घडले. अगदी सरळ प्रकरण. हो, अगदी साधं सरळ प्रकरण वाटत होतं की नाही? हो. पण इथेच तर फॉरेन्सिक सायन्सची भूमिका महत्वाची ठरते. तो जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्याने सगळं चित्रच बदलून टाकलं. काय होतं नेमकं त्या रिपोर्टमध्ये? हाच तर या केसचं टर्निंग पॉइंट होता. त्या रिपोर्टमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली म्हणजे शर्मिला यांच्या फुफ्फुसात धूर जवळजवळ नव्हताच. अच्छा. म्हणजे त्यांचा मृत्यू आग लागण्याच्या आधीच झाला होता. बापरे. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हातावर झटापटीच्या खुणा होत्या. आणि मृत्यूचं खरं कारण तोंड आणि नाक दाबून श्वास रोखणं हे होतं. या एका रिपोर्टने ती शॉर्ट सर्किटची थिअरी पूर्णपणे नाकारली. थांबा, म्हणजे जर हा खून होता तर मग घरात जबरदस्ती घुसल्याच्या खुणा का नव्हत्या? हाच प्रश्न पोलिसांसमोर आला असणार नाही का? अगदी बरोबर. आणि याचमुळे तपासाची दिशा बाहेरच्या व्यक्तीकडून जवळच्या व्यक्तीकडे वळली. हां. म्हणजे पोलिसांचा संशय गेला तो शेजारी राहणाऱ्या 18 वर्षांच्या एका विद्यार्थ्यावर. कर्नल कुराईके, असं त्याचं नाव? 18 वर्षांचा मुलगा. हो. आणि चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबुली केला. त्याने सांगितलं की तो घरात स्लायडिंग खिडकीतून आत शिरला होता, म्हणून जबरदस्तीच्या खुणा वगैरे काही नव्हत्या. पण का, म्हणजे हे करण्यामागे कारण काय होतं? काही रिपोर्ट्समध्ये प्रेम नाकारल्याचा उल्लेख आहे, पण फक्त नकारामुळे थेट हत्या, हे तर अविश्वसनीय वाटतंय. हो, आणि इथे फक्त एक गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीये, तर एक मानसशास्त्रीय पैलू पण दिसतो. काही स्टडीज असं सांगतात की तीव्र नकारामुळे जो मानसिक धक्का बसतो तो काही लोकांमध्ये हिंसक प्रतिक्रियेला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे त्याला नकार सहन झाला नाही? अगदी. शर्मिला यांनी जेव्हा त्याला घरातून जायला सांगितला तो नकार त्याला सहन झाला नाही आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केलं. पण मग हा फक्त रागाच्या भरात घडलेला प्रकार नव्हता, कारण त्यानंतर त्याने जे काही केलं ते थंड डोक्याने केलेलं दिसतंय. पुराणे नष्ट करण्याचा प्रयत्न, बरोबर. आग लावली, रक्ताने माखलेले कपडे जाळले आणि तिचा मोबाईल फोनही घेऊन गेला तो. एका 18 वर्षांच्या मुलाकडून इतक्या परिकल्पित गुन्ह्याची अपेक्षा करणं खरंच कठीण आहे. आणि इथेच या गुन्ह्याचं स्वरूप जास्त गंभीर होतं. कारण पुरावे नष्ट करण्यासाठी आग लावणं हा कायद्याच्या दृष्टीने एक वेगळा आणि गंभीर गुन्हा आहे. यामुळे शिक्षेत वाढ होऊ शकते. आणि त्या मोबाईलचं काय? तो का घेऊन गेला असेल? ते कदाचित घाबरून केलेली चूक असेल किंवा लोकेशन ट्रॅक होऊ नये म्हणून केलेली हुशारीही असू शकते. म्हणजे एका बाजूला नकारातून आलेला क्षणिक राग आणि दुसऱ्या बाजूला पुरावे नष्ट करण्याची थंड डोक्याने केलेली योजना. या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये दिसणं हे खूपच धक्कादायक आहे. हो. आणि पोलिसांनी आता खुनासोबतच बलात्काराचा प्रयत्न आणि पुरावे नष्ट करण्याचे कलमही लावले आहेत. अर्थात फॉरेन्सिक लॅबचा अंतिम रिपोर्ट आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल. बरोबर. पण या घटनेने एक गोष्ट नक्कीच अधोरेखित केली आहे. आणि ती गोष्ट कोणती? ती म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी फॉरेन्सिक सारखे वैज्ञानिक पुरावे ते सत्य बाहेर आणतातच. खरंय. इथे बघा ना, आरोपीने आग लावून सगळं संपवायचा प्रयत्न केला, पण एका पोस्टमॉर्टम रिपोर्टने त्याचा सगळा खोटेपणा उघड केला. खरंय. या प्रकरणातून एकच दुःखद सत्य समोर आलं की विश्वासाचाच गळा घोटला गेला. पण या सगळ्या चर्चेतून एक मोठा प्रश्न निर्माण होतोय मनात. कोणता? हे प्रकरण आपल्याला एका मोठ्या विचारचक्राकडे घेऊन जातं. जेव्हा गुन्हेगार पुरावे नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात, जसं की इथे आग लावणे, तेव्हा फॉरेन्सिक सायन्स त्याला कसं उत्तर देतं? म्हणजे भविष्यात गुन्हा आणि विज्ञान यांच्यातली ही जी शर्यत आहे ती नेमकी कोणत्या दिशेने जाईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.